विजेवर चालणारी देशातली पहिली टॅक्सी नागपुरात उद्यापासून धावणार आहे। आज नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विजेवर चालणाऱ्या टॅक्सींचं अनावरण करण्यात आलं। यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उद्योगपती आनंद महिंद्रा उपस्थित होते। ड्युअल इंजिन संदर्भात लंडनच्या कंपनीशी करार करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती नितीन गडकरी यांनी या प्रसंगी दिली आहे। आज आपण ज्या इलेक्ट्रिक टॅक्सी सुरू करतो याचा दर आज मात्र कमी होऊ शकत नाही, कारण आपल्याला माहिती असेल की जेव्हा सोलर एनर्जी पहिल्यांदा आली त्यावेळी गुजरातच्या सरकारने जी इलेक्ट्रिसिटी विकत घेतली तिचा दर 16.5 रुपये पर युनिट होता। पण जसं प्रोडक्शन वाढलं तर आता 2 रुपये 63 पैसे पर युनिट आलेला आहे आणि म्हणून जेवढं प्रोडक्शन वाढेल तेवढी किंमत कमी होणार आहे आणि म्हणून इथेनॉल, बायोडिझेल, बायो सीएनजी, इलेक्ट्रिक याला प्राधान्य देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे। आणि त्याचबरोबर याच्याकरता ट्रान्सपोर्ट मंत्री विभागातर्फे देशातल्या स्टेट ट्रान्सपोर्ट आणि सिटी ट्रान्सपोर्ट करता काही नवीन योजना तयार करण्याचं आम्ही काम हातात घेतलेला। पूर्वी लोक पेट्रोल पंप मागायचे, हळूहळू पेट्रोल पंपावर वाईट दिवस येतील आणि लोक पेट्रोल पंपाच्या ऐवजी चार्जिंग स्टेशन्स मागतील, अशा व्यवस्थेकडे आपण चाललो आणि अशा प्रकारचे चार्जिंग स्टेशन्स देण्याकरता नितीनजींनी सूचना केल्याप्रमाणे महाराष्ट्र सरकार त्याची पॉलिसी तयार करेल आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या व्हेकल्स करता आमच्या बेरोजगार तरुणांना चार्जिंग स्टेशन्स देण्याच्या संदर्भात त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून देणं असेल, परवानग्या असतील, या सगळ्या गोष्टी या पॉलिसीच्या माध्यमातून आम्ही घोषित करू आणि एक नवीन रोजगाराचं दालन हे महाराष्ट्रामध्ये या माध्यमातून आपण सुरू करू।